मित्रांनो, कामानिमित्त काही दिवसासाठी मुंबईला आलो होतो. मुंबईची लोकल ट्रेन म्हणजे काय गर्दी असते हे प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं. लोकलमध्ये चढायला जागा नव्हती, म्हणून AC लोकलने प्रवास करायचं ठरवलं. पण AC लोकलमध्ये लाईन लावून चढावं लागतं हे मला पहिल्यांदाच समजलं, कारण हा माझ्या आयुष्यातला पहिलाच AC लोकल प्रवास होता. तिथे खूप गर्दी होती. मग मनात विचार आला, ACमध्ये एवढी गर्दी असेल तर साध्या लोकलमध्ये किती गर्दी असेल. मित्रांनो, ही बघा, ही AC मधली गर्दी आहे. इतकी गर्दी AC मधली लोक आपल्या ह्याच्यात आहे. कोण कानात इयरफोन घालतोय, कोण मोबाईलवर बोलतोय, हे असं चालू आहे. बघ, फुल AC आहे. हे बघा मित्रांनो, उतरायचं होतं विरारला, तर कसा बसा विरारला उतरलो आणि ती गर्दी पाहून थक्कच झालो. ही बघा, ही गर्दी, ही विरारची गर्दी आहे मित्रांनो. बघा, विरारची गर्दी. कसा बसा विरारला उतरून निघालो. पूर्ण गर्दी, पूर्ण गर्दी. लोकल प्रवास कसा काय करतात लोक काय समजत नाही. लाईन बघा काय काय. आणि मित्रांनो, दुसऱ्या दिवशी आहे ना, मुलीसोबत गावाकडे निघालो. मुलगी होती माझ्याबरोबर. तिलाही पहिल्यांदाच AC लोकलचा अनुभव घ्यायचा होता, म्हणून पुन्हा ACनेच प्रवास केला. हा बघा, ACने प्रवास केला. हे बघा, ही मुलगी आणि मी परत ACने प्रवास केला. दरवाजा उघडल्यावर जायचा. गाडी आता थांबली. नाही, चल AC मध्ये चढायचं या दरवाजात. होतं आणि गाडी थांबली आणि आम्ही AC मध्ये चढलो, कारण संध्याकाळची वेळ होती, रिटर्न होतं विरारवरून, त्याच्यामुळे गर्दी कमी होती. आम्ही AC मध्ये चढलो. AC ट्रेन बघून माझी मुलगी खूप खुश झाली. आणि मित्रांनो, AC मध्ये आम्ही बसलो. थोडं गार वाटलं, जरा बरं वाटलं. आणि 4 वाजले होते. आम्ही चाललो होतो आता गावी दोघंजण. तर दादरला उतरणार होतो. आता AC मध्ये बसलो आहे मित्रांनो. बघा, फुल AC लोकल ट्रेन. आणि गाडी सुटली. गाडी सुटल्यावर मुलगी माझी खुश होती. पहिल्यांदाच AC प्रवास. आणि गर्दी पण कमी होती, कारण उलटा प्रवास होता, त्याच्यामुळे गर्दी कमी होती मित्रांनो. बघा, आणि आम्ही दादरला उतरणार होतो. विरारला चढलो आहे, दादरला उतरणार होतो. तोपर्यंत मग कंटाळा आला येईल, त्याच्यामुळे तिनं कॅडबरी काढली. हे बघा, ही कॅडबरी काढते. कॅडबरी काढून मला पण द्यायचा मूड आहे तिचा. बघूया काय करते ते. कॅडबरी काढून हातात घेतले आणि मला ही देते का बघूया. हां, नाही, अजून नाही देत आहे. मी कॅमेरा तिच्या समोरच धरला आहे. हां, देते देते कॅडबरी. तर मित्रांनो, असा हा प्रवास होता. आणि ह्या प्रवासातून आम्ही मग दादरला पोचलो. आता थोड्या वेळात पोचू दादरला. दादरला पोचल्यावर पुढे तुम्हाला दाखवतो. त्या AC मध्ये माझ्या मुलीला झोप आली आणि ती झोपूनच गेली पूर्ण. ही बघा, पूर्ण झोपून गेली. मस्त गार झोप आली तिला आणि ती पूर्ण झोपून गेली. आणि रेल्वेमध्ये पण गर्दी थोडी कमी होती. आणि आता दादर स्टेशन आलं. दादर स्टेशनच्या इथे याच्या अगोदर उभं राहायला लागतं आहे. दरवाजे आपोआप उघडतात, कारण AC गाडीमध्ये गाडी थांबल्याच्या नंतरच दरवाजे उघडतात. आणि उतरलो आम्ही, दादरला उतरलो. आणि तिथून मग फुल मार्केटमधून आपल्या गावाकडे बसकडे जायला आम्ही निघालो. हे फुल मार्केट आहे मित्रांनो. हे बघा, हे फुल मार्केट आहे. फुल मार्केटमधून आम्ही आमच्या गावच्या बसकडे निघालो.
पहिल्यांदाच ए सी लोकलचा अनुभव घ्यायचा होता म्हणून पुन्हा ए सीनेच प्रवास केला होता. फुल मार्केटमधून आपल्या गावच्या बसकडे रवाना झालो. हे सगळं पाहताना मला एकच विचार आला मनामध्ये, गड्या आपला गावच बरा. खरोखरच मित्रांनो, हा होता माझा मुंबईचा प्रवासाचा छोटासा अनुभव. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सपोर्ट करा. पुन्हा भेटू आपल्या गावातील नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.